हे आपल्या डोक्यामध्ये विचार, गाडी घ्यायचा, बंगला घ्यायचा, त्यानंतर लगेच आयफोन घ्यायचा, त्यानंतर कुठेतरी निवांत फिरायला जायचं. तर अशा प्रकारे तुम्हाला जर 1 कोटी सापडले तर तुम्ही अशा प्रकारेच खर्च करणार. हे 101% खरं आहे, की तुम्ही लगेच गाडी घेणार नवी कोरी. ज्याला फॉर्च्युनर आवडतं ते फॉर्च्युनर घेणार, ज्याला थार आवडते ते थार घेणार, त्यानंतर आयफोन घेणार, त्यानंतर चांगल्या एरियामध्ये पॉश बंगला बांधणार किंवा बंगला आयता रो हाऊस घेणार आणि तुम्ही आहे तो पैसा 1 कोटी सापडलेला पैसा पूर्ण म्हणजे उडवून टाकणार. त्यानंतर तुम्ही पुन्हा 1-2 वर्षांनी आहे त्या स्थितीवरच येणार. कारण पैसा कसा टिकतो आणि कसा वाढतो हे तुम्हाला पैशाचं ज्ञान नाहीये. तर ते शिकण्यासाठी आपल्या या चॅनलवर आपण वारंवार माहिती देतो. ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. तर याच जागी जर एखादा पैशाविषयी जर माहिती, ज्ञान असतं, तर त्या व्यक्तीनं तो पैसा कुठेतरी ज्या ठिकाणी पैसा त्याचा वाढेल, त्या ठिकाणी त्यांनी गुंतवणूक केली असती आणि त्यानंतर त्या पैशाचं जे येणारा पैसा आहे त्या पैशात त्यांनी एन्जॉय केला असता. तर ही झाली पैशाची मानसिकता म्हणजे सायकॉलॉजी ऑफ मनी. म्हणजे पैसा श्रीमंत असण्यापेक्षा श्रीमंत टिकून राहणं हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे पैशाचं ज्ञान तुम्ही शिकून घ्या. पैशाबद्दल पैशाचा खेळ कसा चालतो हे तुम्ही शिकून घेत नाही. कारण पैसा येण्याच्या अगोदरच आपण पैसा खर्च करण्याचं नियोजन करतो. तर तसं आपल्याला अजिबात करायचं नाही. तर पैशाचं नियोजन आपल्याला पैसा कसा वाढवावा, पैसा कसा टिकवावा याचा आधी आपल्याला नॉलेज घ्यावं लागेल. ते नॉलेज आपण या चॅनलवर घेऊन येत असतो. यामध्ये एक सायकॉलॉजी ऑफ मनी या पुस्तकाचा एक लेख आहे, की ज्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे, श्रीमंत दिसण्यापेक्षा म्हणजे श्रीमंत तुम्ही आहेत त्यापेक्षा श्रीमंत राहणं हे खूप कठीण आहे. म्हणजे तुमच्याकडे वन टाईम 1 कोटी रुपये आले, की तुम्ही तुमच्या डोक्यात कसा विचार आला, गाडी घ्यायची, बंगला घ्यायचा, आयफोन घ्यायचा. तर ते तुमचे पैसे लगेच खर्च होणार आहेत. तर तुम्हाला पैशाचं ज्ञान शिकावं लागेल आधी. हेच जर एखाद्या पैशाविषयी ज्ञान असणाऱ्या व्यक्तीला जर ते 1 कोटी रुपये सापडले असते, तर त्यांनी काय केलं असतं, त्याची इन्व्हेस्टमेंट केली असती. त्यापासून येणारा जो पैसा आहे, त्याच्यातून तो खर्च केला असता. त्यानंतर त्यांनी एन्जॉय केलं असतं. 1 कोटी म्हणजे काय साधी रक्कम नाही. त्यापासून आपण आयुष्यभर बसून खाऊ शकतो. एवढी ती मोठी रक्कम आहे. त्याचं जर ज्याला नॉलेज आहे पैशाचं, त्यांनी त्याचा नक्कीच फायदा घेतला असता. तर तुम्ही कोण बनेगा करोडपतीमध्ये एका व्यक्तीनं 5 कोटी रुपये जिंकले होते. तर त्याचं तुम्ही कहाणी ऐकली असेल. आज त्याच्याकडे जाऊन पहा, त्याच्याकडे ₹1 सुद्धा नाहीये. तर का? कारण त्याला पैशाचं नॉलेज नव्हतं. पैसा कसा टिकतो आणि कसा वाढतो हे त्याला माहीत नव्हतं. तर अशा प्रकारे पैशाची गोष्ट, पैशाचं नॉलेज आपल्याला जर शिकायचं असेल, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.